नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण कट ऑफ बघणार आहोत BAMSचा, गव्हर्मेंट BAMSचा 2025-26चा म्हणजे या वर्षीचा. बघा, प्रोव्हिजन मेरिट लिस्ट आलेली आहे आणि त्याच्यावरनं आपण ऑल इंडिया रँकनुसार, SMLनुसार, कॅटेगरी रँकनुसार आणि मार्कानुसार आपण या वर्षीच्या गव्हर्मेंट BAMSचा कट ऑफ बघणार आहोत. पहिली कॅटेगरी आहे ओपन. मग ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ असेल 1,47,645. त्याच्या करस्पॉन्डिंग SML असेल 12,235 आणि मार्क असतील 434. म्हणजे ओपन कॅटेगरीला 434 मार्कांना गव्हर्मेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. SML असेल 12,235 आणि ऑल इंडिया रँक असेल 1,47,645. सेकंड कॅटेगरी आहे OBC. OBCसाठी ऑल इंडिया रँक आहे 1,54,517. त्यानुसार SML असेल 12,728. कॅटेगरी रँक असेल 3735 आणि मार्क असतील 431. म्हणजे 431 मार्कांवर गव्हर्मेंट BAMSला OBC कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. कॅटेगरी रँक असेल त्याची 3735, SML असेल 12,728 आणि ऑल इंडिया रँक असेल 1,54,517. पुढची कॅटेगरी आहे ACBC. ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ असेल 1,59,491. SMLनुसार कट ऑफ असेल 13,073 आणि कॅटेगरी रँकनुसार कट ऑफ असेल 1,742 आणि मार्क असतील 427. 427 मार्काला गव्हर्मेंट BAMSला ACBC कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी. EWS कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक असेल 1,95,228. त्याच्या करस्पॉन्डिंग SML असेल 15,612 आणि कॅटेगरी रँक असेल 1500. मार्क असतील 408. म्हणजे EWS कॅटेगरीला SMLनुसार 15,612पर्यंत ॲडमिशन मिळू शकतं. कॅटेगरी रँक आहे 1500पर्यंत ॲडमिशन मिळू शकतं आणि मार्कानुसार 408 मार्कापर्यंत गव्हर्मेंट BAMSला EWS कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. त्यासाठी ऑल इंडिया रँकचा कट ऑफ असेल 2,47,890. त्याच्या करस्पॉन्डिंग SML असेल 18,993. कॅटेगरी रँक असेल 1,575 आणि मार्क असतील 383. मग 383 मार्काला SC कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. SMLनुसार 18,993पर्यंत आणि कॅटेगरी रँकनुसार 1,575पर्यंत गव्हर्मेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. त्यासाठी ऑल इंडिया रँकचा कट ऑफ असेल 4,48,314. त्याच्यानुसार SMLनुसार कट ऑफ असेल 31,279. कॅटेगरी वाईज कट ऑफ असेल 769 आणि मार्क असतील 299. हे 299 मार्कांपर्यंत ST कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTB. ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ असेल 1,78,796. SMLनुसार कट ऑफ असेल 14,455. कॅटेगरी रँकनुसार कट ऑफ असेल 225 आणि मार्कानुसार कट ऑफ असेल 417. 417 जर मार्क असतील तर ॲप्रॉक्सिमेट NTB कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTC. ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ असेल 1,65,815. त्याच्या करस्पॉन्डिंग SML असेल 13,494. कॅटेगरी रँकनुसार कट ऑफ असेल 710 आणि मार्कानुसार कट ऑफ असेल 424. म्हणजे 424 मार्क असतील तर NTCमध्ये गव्हर्मेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTD. ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ असेल 1,66,430. SMLनुसार कट ऑफ असेल 13,546. कॅटेगरी रँकनुसार कट ऑफ असेल 570 आणि मार्कानुसार कट ऑफ असेल 423. म्हणजे 423 जर मार्क असतील तर NTD कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी. VJ कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ असेल 1,68,461. त्याच्या करस्पॉन्डिंग SML असेल 13,704. कॅटेगरी रँकनुसार कट ऑफ असेल 375 VJ कॅटेगरीसाठी आणि मार्कानुसार कट ऑफ असेल 422. म्हणजे 422 मार्क असतील तर ॲप्रॉक्सिमेट VJ कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतो.
असा आहे ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ, SMLनुसार कट ऑफ, कॅटेगरी रँकनुसार कट ऑफ आणि मार्कानुसार कट ऑफ कसला आहे गव्हर्मेंट BMSचा या वर्षीचा. या कट ऑफमध्ये थोडा फार फरक पडू शकतो, पण बहुधा कट ऑफ असाच असेल. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.